वैशालीस कट्टामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वेगळं काहीतरी बनवतोय, त्याचे साहित्य बघून घेऊ। आज आपण कोळंबी पाव बनवतोय, त्याच्यासाठी पाव किलो कोळंबी घेतले। ही काश्मीरी लाल मिरचीची पावडर अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपला तिखट मसाला, अर्धा चमचा मीठ, सर्व गरम मसाला अर्धा चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा। हे अर्धा लिंबाचा रस घेतलाय। इथे आपण 4 पाव घेतले, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे। आपण याच्यामध्ये मसाले सगळे एक एक करून टाकू। आधी तर सांगितलेलंच आहे, सगळे टाकून मग एकत्र घालून आपण मिक्स गरम मसाला, धना पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस घालते इथे। आता हे मिश्रण चांगलं आपण हे कोळंबीला मसाला लावून घेऊ। त्याला आपण चांगले मसाले लावून मिक्स करतो। मसाले लावून झाले का आपण साईडला ठेवणार आहे आणि जो कोळंबीसाठी सॉस बनवणार आहे ना आपण तो बनवून घेऊ। ते आता ठेवतोय। ते आपण आता कोळंबीचा सॉस बनवणार आहे। त्याच्यासाठी अर्धी वाटी कोळंबी आहे, लसूण, मिरची आणि आपला मस्का आहे आणि अर्धा लिंबाचा रस आहे। अर्धा चमचा मस्का टाकलाय। आता थोडंसं वितळला झालं। आता आपण त्याच्यामध्ये कोळंबी घालू। कोळंबी थोडीशी परतून घेऊ, जास्त नाही करायची आपल्याला, नाही त्याची वाटण होईल। वाटली घेतली थोडंसं मिक्स करते। गॅस बारीक ठेवलं इथे, मोठं नाही केलंय। कोळंबीला थोडं पाणी सुटले, त्याच्यामध्ये आपण ना लसूण टाकून देऊ। पहिले लसूण मिरची एकत्रच टाकते। मिरच्यामध्ये तोडून घेतल्या, नाही तर फक्त गरम याच्यामध्ये टाकल्या मिरची फुटते। अर्ध्या आणखी थोडंसं आपण मस्का टाकतो, कमी होतोय। अर्धा चमचा टाकते, गॅस थोडासा फास्ट केला होता, आता कमी करते। अर्धा चमचा परत मस्का टाकते, थोडं कमी वाटत होता। त्याच्यामध्ये कोणते मसाले वगैरे काय आपण घेतले नाही, 1-2 मसाले आहेत ते नंतर घेणार। तैबा झालं, जास्त आपल्याला वाटण करायची नाही। कोळंबी गॅस बंद करते आणि आपण आता कोळंबी तळायला घेऊ। तांदळाचं पीठ घेतलंय, याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं आणि थोडंच मीठ टाकले। तर चांगलं मिक्स करून त्याच्यातून आपण कोळंबी टाकली। तेल गरम झाले, आपण त्याच्यात कोळंबी तळून घेऊ। पहिले एक सोडते मी, एकदम घाई नाही करायची। तेल त्यातलं मी सर्व तो भागामध्ये काढून काढून घेते। भागा असते त्याच्यामध्ये पोटाला जरा त्रास द्यायचा। ही कोळंबी तुम्ही एकत्र पण वाटीमध्ये टाकून त्याच्यामध्ये सोडू शकता किंवा एक एक टाकली तरी चालेल। जसं आपल्याला कमी वेळ होईल तसं करायचं। करताना एकदम चांगली दिसते, लाल कलर आहे। थोडंसं मिरचीची पावडर घेतली, साहित्यामध्ये लाल येण्यासाठी काही टाकलं नाही, मिरचीच्या पावडरने कलर घेतली। थोडा गॅस बारीक करते, थोडंच राहिलं म्हणजे ते आपण टाकून घेऊ शकतो। झालं सगळ्या कोळंबी आपल्या टाकून। काट्याचा चमचा घेतलाय, त्याच्याने आपण बघत आहे का साईडने कोळंबी भाजली का, थोडी भाजायला लागेल। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, चांगल्या चांगल्या कमेंट्स करा। भाजायला लागेल, तेल होते आपलं। काट्याचा चमचा घेतलाय, त्याच्याने पटकन आपल्याला बघता येतं, कधी साईडला करता येतं। तसं मोठ्या झाऱ्याने वगैरे होत नाही, चिकटतं पीठ। भाजले एका बाजूने, आपण उलटी करून घेऊ। भाजलंच काय तर मग काट्याच्या चमच्याने केलं तरी चालेल। त्याला आपण तांदळाचं पीठ लावलंय, दुसरं काही लावलं नाही। रवा वगैरे घेतला नाही, आपल्या घरचे तांदूळ धुवून पीठ दळलेलं आहे। रवा लावला नाही इथे, आपण तांदळाचं पीठ घेतलंय। आपले घरचे तांदूळ धुवून दळलेलं पीठ आहे। ते पीठ कसं घरचं आपलं एकदम पांढरं शुद्ध असतं, कोळंबीला कलर येतोय। तर आपण काय बनवायला घेतला, त्याला असं चांगलं छान कलर आला, दिसला, मग आपल्याला पण बरं वाटतं। होणार आहे, थोडंसं आपल्याला तळून घ्यावं लागेल। थोडं गॅस मोठा करते म्हणजे लवकर होईल। बघायची मधून मधून काट्याच्या चमच्याने, कारण आपल्याला एकदम काळपट पण नाही करायची। कोळंबी झाली आहे, आता काढून घेते। अर्धे आहे त्याच्यामध्ये अजून, काढून घेऊ। काढून घेऊ। आपली कोळंबी तळून झाले, आता आपण सॉस बनवायला घेऊ। जी कोळंबी मगाशी गरम होती आता गार झाली आहे। आपण आता सॉससाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोळंबी मगाशी बटरमध्ये केलेली टाकून घेते। 2 गोष्टी राहिल्या होत्या आपल्या, मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आहे तो पण टाकते। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ। मी सॉस वाटून इथे वाटीमध्ये काढून घेतले, तर तो आपण चांगला पावावर पसरवून घेऊ। सर्व लावू,
आपण टोमॅटो, काकडी, कांदा ठेवलाय, त्याच्यावर थोडंसं काळी मिरी. आता आपण कोळंबी ठेवून घेऊ. जसं तुमच्या आवडीने कसं तुम्हाला ठेवायचं, काय सजावट करायची ते करून घ्यायची. आपला शेजवान सॉस मी बनवलेला आहे, याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. आता खाऊन बघते कसं झालं ते सॉस. खूप छान झालंय, या सॉस एकदमच छान लागतोय.